अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मुरावरच काय काम करायचं ठरवलं? आता बाकीच्या म्हशी आहेत, जसं पंढरपुरी आहे, बरोबर आहे, जापर आहे, बरोबर आहे, या कावर निवडल्या नाही? बरोबर. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी सुरुवात करताना सुद्धा सांगितलं की मुर्रा ही अख्ख्या भारतातली अशी एकमेव ब्रीड आहे की जी पूर्ण भारतामध्ये तुम्हाला 9 ते 10 महिने दुधाला चालते. 9 ते 10 महिने तिचा जर तुम्ही आज गुगलला टाकलं तर तिचा मुर्राचा लॅक्टेशन पिरियड असं तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर 305 दिवसाचा लॅक्टेशन पिरियड असणारी एकुलती एक फक्त मुर्रा म्हैस आहे की जिचा लॅक्टेशन पिरियड हा 10 महिन्याचा म्हणजे 305 दिवसाचा लॅक्टेशन पिरियड आहे. आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आचार्य डेअरी फार्म वडगाव मावळ येथे. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत उदय आचार्य. आज आपण मित्रांनो यांचं ब्रीडिंगवर कशा पद्धतीने काम चालतं, कशा पद्धतीने हे म्हशी सिलेक्शन करतात, त्याचबरोबर गेले 6 महिन्यापासून हे यांच्या फार्मवरती 1 दिवसीय ट्रेनिंग घेत असतात. त्या ट्रेनिंग विषयी सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण सविस्तर माहिती सरांकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते सर, तुमचं नाव आणि पत्ता सांगा आमच्या प्रेक्षक. माझं नाव उदय रवींद्र आचार्य आणि आपण आज जो सर आपल्याकडे आले त्यांचं सर्वात पहिल्यांदा मी स्वागत करतो. आज आपण हा जो व्हिडिओ बनवतोय आपल्या आचार्य डेअरी फार्मचं जे वडगाव मावळला फार्म आहे पुण्यामध्ये आहे, जे वडगाव रेल्वे स्टेशन पासून मोजून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे मुंबई पुण्यातनं किंवा कुठल्याही महाराष्ट्रातनं कोणी येणार असेल तर सर्वात सोयीस्कर मार्ग जो आहे आपल्या फार्मवर येण्यासाठी तो म्हणजे ट्रेनचा मार्ग आहे. ट्रेनने तुम्ही पुण्यात जरी आलात तर पुण्यातनं उतरून तुम्ही वडगाव रेल्वे स्टेशनचा 40 मिनिटाचं अंतर आहे आणि तिकडून तुम्ही लोकल मधनं उतरून वडगाव रेल्वे स्टेशन पासून मोजून 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही चालत आपल्या फार्मवर येऊ शकता. असा आपला फार्म आहे वडगाव मावळ येथे. तर इथे तुम्हाला कधीही म्हणजे कोणत्याही बाबतीत डेअरी फार्मिंगच्या संदर्भात माहिती हवी असेल, कोणत्याही अडचणी असतील तर आपण त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण आपण देत आहोत, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. किंवा कोणत्याही बाबतीत तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही संपर्क करून पूर्ण महाराष्ट्रातनं तुम्ही या विचारू शकता, ज्याच्यावर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी त्याच्यातनं उपयोग नक्कीच होईल. बर सर, आपलं काम कशा पद्धतीनं चालतं ते थोडं सांगा. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही म्हशी सिलेक्शन करता, थोडं ब्रीडिंग वर आपण वळूयात मित्रांनो. बरोबर आहे. ब्रीडिंग बद्दल काय आता मेनली सर्वात महत्वाचं आज आपण एक उदाहरणार्थ एक सुरुवात करताना आपण असं बघूया. आज आपण चर्चा कशा बाबतीत करतोय तर फक्त हरियाणाच्या ज्या म्हशी आहेत मुर्रा, ज्या पूर्ण भारतामध्ये ज्या सर्वात टॉपच्या मानल्या जातात त्या का तर त्याच्यामध्ये जवळपास त्या 9 ते 10 महिने तुम्हाला दूध देतात. 2 ते 3 महिन्याचा त्यांचा भाकड काळ आहे आणि प्रत्येक वर्षाला तुम्हाला एक वेत त्याच्याकडनं मिळत असतं. त्यामुळे हे सर्वात जास्त मिल्किंगला चालणाऱ्या आणि सर्वात फायदेशीर डेअरी फार्मिंग मध्ये असणाऱ्या अशी ही जनावर आपण त्याच्यामध्ये ओळखली जातात. तर ब्रीडिंगवर काम करताना आता पहिल्यांदा एक छोटंसं आपण उदाहरण घेऊया. या म्हशी मेनली आहेत सर कुठल्या तर हरियाणा मधल्या, म्हणजे हरियाणा आणि पंजाब मधल्या या सगळ्या म्हशी आहेत. तर हरियाणा पंजाब मधल्या जेव्हा म्हशी आपण सिलेक्शन करतो, आज हरियाणा आपण जर राज्य बघितलं तर ते राज्य आहे एक आपल्या पुणे जिल्ह्याच्या एवढं, पण आज सुद्धा पूर्ण भारताला ते म्हशी सप्लाय करतंय. आज सुद्धा तिथल्या म्हशी पूर्ण भारतातली लोक जाऊन तिथे घेऊन येत असतात. तर विचार करा तिथे ब्रीडिंगवर केवढं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि तिथल्या ब्रीड किती चांगल्या तिथले शेतकरी डेव्हलप करत आहे. आणि त्याच्या उलट आपली आज आपण एक शोकांतिका पकडूया की आज महाराष्ट्रामध्ये आज क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी बघितला तर जवळपासचा भारतातला 2रा नंबरचा क्षेत्रफळाच्या दृष्टीतला भाग आहे आणि आपल्या इथे श्वेत क्रांती ही सर्वात पहिली झालेली आहे. तरी सुद्धा आपली शोकांतिका आहे, आपण आज सुद्धा जनावर ही बाहेरची निवडून आपल्या इथे आणतोय. तर ह्याच्यावरच काम करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा जो ब्रीडिंगचा बेस आहे तो म्हणजे आहे तुमची आई. म्हणजे जी आपण जनावर सिलेक्शन करतोय त्याची जी आई आहे, जी जनावर सिलेक्शन करतोय हीच तुमची पहिली आई झाली. ती तुमच्या व्यवसायाची सुरुवात तिथून होतीये, तिच्यावर तुम्ही उद्या ब्रीडिंगवर काम करणार आहात. तर आई सिलेक्शन करताना सर्वात पहिलं एम ठेवा की तिचं मिनिमम 14, 15, 16 लिटर दूध असलं पाहिजे. ती काहीतरी एका चांगल्या ब्लड लाईन मधनं आलेली असली पाहिजे, जेणेकरून उद्या जरी तुम्ही चांगलं फिमेल होणारं जरी सीमन फक्त यूज केलं तर त्या
आईवर तुम्ही जेव्हा वापरताय त्याच्यातनं होणारी ब्रीड पहिल्याच वेताला मिनिमम तुम्हाला 12-13 लिटर दूध देऊ शकते. हे ब्रीडिंगचं महत्व आहे आणि हे काम आपल्याला महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात उभं करायचंय की जेणेकरून येत्या 5 ते 10 वर्षात 15 वर्षात आपल्याला आपल्या महाराष्ट्रातनं उठून दुसऱ्या राज्यात परराज्यात जाऊन कुठलीही जनावरं आणण्याची वेळ आली नाही पाहिजे. आपली जनावरं स्वतःच्या फार्म मध्ये तयार झाली पाहिजेत. आता हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा ब्रीडिंगचा सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे तर आपल्या फार्मवरती आपण जेव्हा चांगली आई आपण सिलेक्शन करतोय तर ती आई सिलेक्शन करताना तिच्यावरती ब्रीडिंगचं काम करताना तुमच्या इथे पुढच्या 3 वर्षामध्ये एकही जनावर बाहेरून आणण्याची वेळ आली नाही पाहिजे. हे प्रकार जेव्हा घडतील तेव्हा आपला डेअरी फार्म हा सर्वात चांगला प्रॉफिट मध्ये असेल आणि त्याच्यावर खूप मोठं काम आपल्याला महाराष्ट्रामध्ये उभं करता येईल. त्याची सुरुवात आपण आचार डेअरी फार्म मधनं भरपूर जवळपास 7 ते 8 वर्षापासून आपण केलेली आहे, ज्याच्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या ब्रीड ज्यांचं मिल्किंग आज 14 लिटरच्या पुढे देतात अशा म्हशी सिलेक्शन करून आपण आपल्या वडगावच्या फार्मला आणतो. आणि आज जवळपास गेली 7 ते 8 वर्षात काम एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात झाले की आज महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा 5 राज्यामध्ये महिन्यातनं खूप चांगल्या प्रकारे 5 राज्यामध्ये आपल्याकडनं म्हशी जातात. तिकडचे खूप काही शेतकरी आपल्या इथे ट्रेनिंगसाठी येत असतात. 1 दिवसीय ट्रेनिंग असतं. ज्यांच्या म्हशी बुकिंग आहेत ते 3-3, 4-4 दिवस इथे राहून प्रॉपरली म्हशींचं दूध बघणं हा एक त्याच्यातला भाग झाला. पण त्याच्या सोबतच त्याच्यात बरोबर त्याची सेवा काय केली जाते म्हणजे आपल्याकडे म्हशी आज असतात. आता तुम्ही समोर बच्चे बघताय, सगळे बच्चे 10 ते 12 दिवस 15 दिवसाच्या आतले सगळे बच्चे आहेत. पहिले 40 दिवस जनावरांची सर्वात उत्तम प्रकारे ही सेवा झाली पाहिजे. आता ह्याचं एक छोटं आपण उदाहरण बघूया. आपल्या घरात जर एखादी महिला जेव्हा डिलिव्हरी होते, एखादी महिला आपल्या घरात डिलिव्हरी झाली की तिच्या डिलिव्हरी झाल्यानंतर आपण तिला म्हणू नाही शकत की पहिल्याच दिवस उठ आणि 10 किलोमीटर पळून ये. आपण काय करतो की तिला मिनिमम बाबा 40 दिवस 50 दिवस 2 महिने पूर्ण तिला आराम देतो आणि तिची पूर्ण सेवा, घरातले सगळे नातेवाईक येत असतात, कोण ना कोण काहीतरी घेऊन येत असतं आणि तिची सेवा करत असतं. हिची सेवा कोण करणार आहे मग? ही जेव्हा डिलिव्हरी होते ही सुद्धा सजीव आहे, ही सुद्धा एक हेच आहे, त्याच्या ती पण सुद्धा एक आई आहे, तिची सुद्धा डिलिव्हरी झाली आहे. तर तिचे पहिले 40 दिवस हे सर्वात चांगल्या प्रकारे तिची सेवा झाली पाहिजे. ती सेवा काय करायची आहे हे इथे 2 दिवस 3 दिवस राहून आपल्याला शिकायचंय आणि त्याच्यानंतर त्या म्हशी आपल्या इथे घेऊन जाऊन त्या तिथे प्रॉपरली तुम्हाला मिल्किंगला आणायच्यात. इथे सुद्धा तुम्हाला मिल्किंगला आणूनच देणार आहोत, पण तिथे गेल्यावर पण पहिले 40 दिवस तुमची प्रॉपरली सेवा झाली पाहिजे. त्यातनंच जनावर पूर्ण वेतासाठी तयार होत असतं. म्हणून सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ब्रीड सिलेक्शन. सर्वात पहिला मुद्दा झाला. त्यानंतर ब्रीड सिलेक्शन झाल्यानंतर त्या ब्रीड सिलेक्शन झाल्यानंतर चांगलं ब्रीड आपल्यापर्यंत नेणं आणि तिची चांगली सेवा करून त्याच्याकडनं चांगलं मिल्क काढून त्याचे रिझल्ट आपल्याला लोकांना दाखवायचे, आपल्याला स्वतःला अनुभवायचे. अशा प्रकारे ब्रीडिंगवर सर्वात उत्तम प्रकारे आपण काम करू शकतो. अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मुरावरच काय काम करायचं ठरवलं? आता बाकीच्या म्हशी आहेत, जसं पंढरपुरी आहे, बरोबर आहे, जापूर आहे, बरोबर आहे, या कावर निवडल्या नाही? बरोबर. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी सुरुवात करताना सुद्धा सांगितलं की मुर्रा ही अख्ख्या भारतातली अशी एकमेव ब्रीड आहे की जी पूर्ण भारतामध्ये तुम्हाला 9 ते 10 महिने दुधाला चालते. 9 ते 10 महिने. तिचा जर तुम्ही आज गुगलला टाकलं तर तिचा मुर्राचा लॅक्टेशन पिरियड असं तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर 305 दिवसाचा लॅक्टेशन पिरियड असणारी एकुलती एक फक्त मुर्रा म्हैस आहे की जिचा लॅक्टेशन पिरियड हा 10 महिन्याचा म्हणजे 305 दिवसाचा लॅक्टेशन पिरियड आहे. पण त्याच्यात सुद्धा भरपूर अशा म्हशी आहेत की ज्या 8 लिटर 10 लिटर 12 लिटर सुद्धा देणाऱ्या आहेत. असं नाहीये की कुठलीही मुर्रा तुम्ही सिलेक्शन केली ती प्रत्येक म्हैस तुम्हाला 14 लिटर 15 लिटर 18 लिटर दूध देणार आहे. आजच उदाहरण बघितलं तर ही म्हैस आहे आपली, ही खाली बसलेली आहे. हिचं आज सकाळी एका टायमाला 10 लिटर दूध मोजलेलं आहे. म्हणजे विचार करा अशा ब्रीड कधी तुमच्या दिसणार आहेत, कधी तयार होणार आहेत. तुम्ही तशा सिलेक्शन केल्या तर तुम्हाला त्या भेटणार आहेत. तुमचं सिलेक्शन सर्वात महत्वाचं आहे. आणि ह्याच्यातला अजून एक छोटा मुद्दा असतो बघा, भरपूर काही शेतकरी असतात किंवा आपले दुग्ध व्यावसायिक आहेत ते सर लोन काढतात, बरोबर. छोटस आपण एक 5 म्हशी घ्यायच्यात, 7 म्हशी घ्यायच्यात, 10 म्हशी घ्यायच्यात, आपण प्रपोजल करतो, लोनचं प्रपोजल करतो आणि जनावर घ्यायला जातो. आता जनावर घ्यायला गेल्यानंतर
पहिलं पाऊल सर्वात महत्वाचं आहे त्या व्यवसायातलं आपलं, की ते बरोबर पडलं पाहिजे. 2-5 हजार इकडं तिकडं जास्त गेले तरी चालतील, पण चांगलं जनावर सिलेक्शन करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि ह्याची लाखो उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो. जे आज म्हणतायत की डेअरी फार्मिंग सर्वात मोठा लॉस मध्ये जातो, हे जातो ते जातो, याचं पहिलं कारण आहे की तुमचं लॅक ऑफ नॉलेज. तुमच्याकडे नॉलेजचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट हरियाणाला जा किंवा कुठेही जा, कुठेही जाण्याबद्दल हरकत नाहीये, पण कुठेही जाताना आपल्याला त्या जनावराबद्दल थोडस माहिती पाहिजे. आणि प्रत्येक जनावर मिनिमम 2 ते 3 टाइम तुम्ही दूध बघून मगच ते सिलेक्शन केलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिझल्ट भेटणार आहेत. आज खूप साऱ्या अशा म्हशी पण तुम्हाला डोळ्याला बघायला भेटतील, मोठमोठे साईज असतात, पण त्याचं दूध त्या प्रमाणात मिळत नाही, त्या प्रमाणात मिळत नाही. मग लोन काढून आपण पहिलंच पाऊल जर चुकीचं टाकलं तर आपल्याकडे ते याचं जनावर तर आपल्याकडे येऊन बसणार आणि 4-4 8 लिटर दूध देणार. आपण आपल्या मनाने सिलेक्शन करून आणले आणि चूक झाली, पहिलंच पाऊल चुकीचं पडलं, तर तो सर्वात मोठा फटका आपल्या आयुष्यामधला सर्वात मोठा असतो. लोन फेडण्याची आपली ती क्षमता ती खूप कमी होते आणि त्याच्यातनं त्या व्यवसायातनं इच्छा मरून जाते आणि परत त्या व्यवसायाकडे आपण डुंकून सुद्धा बघत नाही. म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सुरुवात करताना 2 म्हशी, 4 म्हशी, 5 म्हशी, 10 म्हशी एवढ्यानीच सुरुवात करा. एकदम 15-15, 20-20 म्हशींचं तुम्ही काही लोक प्लॅनिंग करतात, 10-10 मशीनचं करतात, करा, पण त्याच्यामध्ये प्रॉपरली कुठूनही घ्या. माझं म्हणणं नाही माझ्याकडनंच घ्या, म्हशी कुठूनही घ्या, पण ते मिनिमम 2 ते 3 टाइम प्रॉपरली मिल्किंग बघून, तिथे चालणारी सेवा, जनावर कशी सांभाळली जातात, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा, तिथे राहा आणि त्याच्यानंतरच ती जनावर सिलेक्शन करा, ज्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे. बरोबर आहे सर. तुमचा अजून एक मुद्दा होता सर, की मुर्रा सोडून दुसरा ब्रीड का नाही आपण सिलेक्ट करत. सर्वात मोठा आपण जर वातावरणाचा जर एक अंदाज घेतला तर हरियाणातलं वातावरण मिनिमम टेम्परेचर हे 2 डिग्री पर्यंत गेलेलं असतं. म्हणजे 2 डिग्री त्याचं थंडीमधलं वातावरण असतं आणि मॅक्सिमम उन्हाळ्यामध्ये 48 ते 50 डिग्री पर्यंत तिथे वातावरण हे हीट जाते. या सगळ्या वातावरणात ही जनावरं सेट झालेली आहेत, त्यामुळे ती जनावर तुम्ही भारतामध्ये कुठेही घेऊन जा, त्या सेट होणार आहेत. त्याच्या उलट जेव्हा तुम्ही गुजरात मधल्या, मी नावं कोणती घेत नाही, पण गुजरात मधल्या कुठल्याही ब्रीड तुम्ही सिलेक्ट केल्या परराज्यातल्या, तर त्या म्हशी जेव्हा या सगळ्या आहेत दमट वातावरणातल्या म्हशी, या जेव्हा म्हशी तुम्ही घाटाच्या वरती आणताय, म्हणजे तुम्ही आज पनवेल, नवी मुंबई या सगळ्या एरियात तुम्ही जर म्हशी घेत असाल तर गुजरातच्या ब्रीड नक्कीच तिथे चालणार आहेत. पण शेवटी त्या ब्रीडला पण त्या दुधाचं शेवटी लिमिटेशन्स आहे. 10 लिटर 12 लिटर मॅक्सिमम तिथे दूध असतं, त्यामुळे ते लिमिटेशन्स तिथे येतात. तुम्हाला जर हायर मिल्किंग मध्ये काम करायचं तर मुर्रा शिवाय ऑप्शन नाहीये. दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाफर आहे. आता जाफर सर्वात सुंदर आणि सर्वात चांगली म्हैस आहे, पण सर्वात खूप ठिकाणी आपण ऐकण्यात येतं आणि अभ्यासात येतं की त्या म्हशी तुम्हाला जास्त काळ त्या गाभण राहत नाही. म्हणजे अडचणी काय होतात, 1-1 वर्ष सलग दूध देतात, पूर्ण 1 वर्ष, आणि त्याच्यानंतर त्यांचा भाकळ काळ ड्राय पिरियड परत 1 वर्षाचा असतो. तर ते सांभाळणं आपलं थोडंसं अवघड पडतं ती जनावरं. त्याच्यानंतर परत त्याचा चाऱ्याचा खर्च, फिडिंगचा खर्च, या सगळं आलं. एक जाफर म्हैस सांभाळणं म्हणजे 2 मुर्रा म्हशींचा खायला टाकण्या एवढा खर्च जाफर म्हैसला येऊ शकतो. त्यामुळे म्हैस नक्कीच चांगली आहे, पण शेवटी ड्राय पिरियडचा पण तुम्हाला विचार करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केलात तर मुर्रा ही एकमेव ब्रीड आहे की जी तुम्हाला सर्वात जास्त आणि चांगल्या प्रकारे मिल्किंगला चालू शकते. सर अजून एक विचारायचं आहे, कमीत कमी किती म्हशीपासून सुरुवात केली पाहिजे? आता काही शेतकरी हरियाणाला जातात, 1 टाइम 10 म्हशी घेऊन येतात. बरोबर आहे, ते कितपत योग्य आहे? बरं, आता गंमत कशी आहे सर, सर्वात पहिल्यांदा तुमची मार्केटिंग म्हणजे दूध तुम्ही कुठे लावलंय किंवा दूध तुम्ही दुधाचं काय करणार आहात, हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आमचं सजेशन एकच आहे प्रत्येकाला की 2 म्हशी घ्या किंवा 10 म्हशी घ्या, किती म्हशी घ्या, सर्वात पहिल्यांदा तुम्ही दुधाचं जेव्हा काम करताय तर रिटेलकडे लक्ष द्या. म्हणजे रिटेल मार्केटकडे. आज एक उदाहरणार्थ सांगितलं की XYZ एक कंपनी आहे की जी रोज दूध कलेक्शन करते, त्यांचा फॅटचा रेट 8 रुपये आहे, असं एक उदाहरणार्थ पकडा. आता म्हशीचं फॅट समजा 6चं फॅट लागलं माझ्या म्हशीला, तर रेट किती झाला सर? 48 रुपये रेट झाला तिचा, बरोबर आहे. तर 48 रुपयाच्या रेटला तेच दूध मी माझ्या काउंटरला 65 रुपयांनी सेल करतोय सर. म्हणजे पर लिटर 17 रुपये मला एक्स्ट्रा भेटतायत मी जर रिटेल कडे गेलो तर. आता रिटेल कडे जायचं त्याचं कारण, खूप लोकांचे प्रश्न असतात की माझ्या जवळपास काही एरिया नाहीये, माझ्या जवळपास शहर नाहीये, निमशहरी भाग आहे, भरपूर काही प्रश्न असतात. प्रत्येकाला पर्याय आहेत.
जेव्हा तुम्ही आचार्य डेअरी फार्मला, हा विषय खूप वास्ट आहे. म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक दिवसीय ट्रेनिंग आपण जे घेतो त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला शून्यापासून एंड पर्यंत सगळे हायलाइटेड पॉइंट्स, हायलाइटेड नॉलेज तुमच्या हातात द्यायचंय आणि त्याच्यातनं तुम्हाला चांगलं बेनिफिट तुम्हाला मिळून द्यायचं आहे. म्हणून कंपल्सरी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही काम करताय तर रिटेलकडे लक्ष द्या. दूध चांगल्या रेटने तुम्ही जेव्हा टाकाल तरच तुम्हाला चांगला त्याच्यातनं प्रॉफिट तुम्हाला नक्कीच मिळू शकतो सर. तर दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे एक दिवसीय इथं आचार्य डेअरी फार्म वरती ट्रेनिंग भेटतं, तर त्यामागचा उद्देश काय सर, ते थोडं शेतकऱ्यांना सांगा. बरोबर सर. आता खूप लोकांचे सर प्रश्न असतात, एक दिवसात तुम्ही काय देणार आहात, एक दिवसात आम्हाला काय मिळणार आहे, कसलं नॉलेज मिळणार आहे. एक दिवस घेण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझे भरपूर असे दुग्ध व्यावसायिक आहेत जे नवशिके आहेत, जे नवीन या व्यवसायात उतरतायत किंवा जे असे आहेत ज्यांच्याकडे 2-5 जनावर आहेत, त्यांना त्यांची डेव्हलपमेंट करायची आहे. तर अशा वेळेस आपल्याला सर्वात महत्वाचं कारण पहिलं म्हणजे की बाबा जेव्हा तुम्ही डेअरी फार्मिंग मध्ये उतरताय, मी इथं 2 दिवस 4 दिवस तुम्हाला ठेवून घेतलं आणि अजून काही नॉलेज दिलं तर त्याच्यातनं उद्या तुम्हाला त्या व्यवसायात पडायचंय की नाही हे ठरवणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे एक दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर गोठा बांधणीपासून ते दूध विक्रीपर्यंत या सगळ्या विषयावर तुम्हाला सगळे हायलाइटेड जे महत्वाचे विषय आहेत सगळे खास कळगे, कुठे कुठे तुम्हाला प्रॉफिट आहे, कुठे लॉस आहे, कुठे तुम्ही चुकू शकता, या सगळ्या आपल्याला पहिल्यांदा थेरटिकल समजून घ्यायच्यात. आता एक उदाहरणार्थ बघूया सर, की तुम्ही नवीन या व्यवसायात पडताय, तुम्ही नवीन या व्यवसायात पडताय, तुम्हाला शून्य नॉलेज आहे, तुमच्याकडे जागा आहे, तुमच्याकडे बाबा हे आहे चाराची व्यवस्था आहे, तुमच्याकडे थोडीफार इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे आहेत, तुम्ही जनावरं घ्यायची आहेत, तुमची तयारी आहे, तुमची इच्छाशक्ती सुद्धा आहे की मला करायचंय, पण मला यातलं शून्य नॉलेज आहे, मला काहीच माहिती नाही. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय लागेल, तर बाबा मी अशा ठिकाणी जाईल जिथं मला शून्यापासून एंड पर्यंत त्याच्याबद्दल पहिली माहिती मिळेल. मग तेव्हा मी काय ठरवेल की बाबा सगळी माहिती घेतो, त्याच्यानंतर मी ठरवतो मला या व्यवसायात पडायचंय की नाही. जर का 4 गोष्टी यातल्या मला जमणारच नसतील तर ते या व्यवसायाला आजच मी रामराम करेन. मला या गोष्टी जमणार नाहीयेत बाबा, एवढा वेळ द्यायला जमणार नाहीये किंवा एवढं चाऱ्याचं व्यवस्थापन माझ्या इथं होणार नाहीये, जे काही कारण असतील त्याला मार्ग सुद्धा आहेत. मार्ग पण काढून सुद्धा जर का त्याच्यातनं काही होत नसेल तर तिथे तो माणूस ठरवू शकतो मला या व्यवसायात पडायचं नाही, मी आजच या व्यवसायाला रामराम टाकतो. तर या गोष्टीसाठी सर्वात पहिल्यांदा एक दिवसाचं ट्रेनिंग जेव्हा तुम्ही घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक व्यवसायाचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळं समजून सांगितलं जातं. म्हणजे गोठा कसा बांधला पाहिजे, त्याला किती खर्च येणार आहे, चाऱ्याचं व्यवस्थापन, हिरवा चारा, ड्राय चारा, त्याच्यानंतर त्यातलं दाना कसा असतो, लेबर लोकांचे इश्यूज, लेबर लोकांचं कसं हँडल करायचंय, पुढे तुम्हाला लाईट बिल, या सगळे विषय भरपूर वास्ट सब्जेक्ट आहे तो. सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण डिटेलमध्ये हे ट्रेनिंग घेतलं जातं. आणि सर्वात महत्वाचं याच्यामध्ये 4-4:30 नंतर संध्याकाळी 1.5 ते 2 तासाचा आपण फक्त प्रश्न उत्तराचं सर याच्यामध्ये सेशन घेतो. म्हणजे जवळपास 60-70 लोक त्याच्यामध्ये ट्रेनिंगला जरी असले तरी प्रत्येकाचे 10-10 प्रश्न असले तरी आपण 1.5-2 तास सगळे प्रश्नाची उत्तरं देऊनच ते लेक्चर संपवतो. प्रत्येकाचं मनाचं समाधान सगळं झाल्यानंतर ते ट्रेनिंग संपवतो आणि प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र त्याच्याबरोबर मिळतच असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे ट्रेनिंगला सुद्धा येऊ शकता, जेणेकरून तुम्ही नवीन कोणी असाल तर त्यांना एक दिवसीय ट्रेनिंग घ्या, त्याच्यातनं तुम्हाला भरपूर काही माहिती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो राहिला प्रश्न आता म्हशी खरेदी विक्रीचा. बरोबर. आता सध्या माझ्या समोर 4 शेतकरी इथं मुक्कामी राहून दूध बघतायत. बरोबर. 3 टाइम दूध बघूनच म्हशी खरेदी करणार आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही आचार्य डेअरी फार्म बघण्यासाठी व्हिजिट द्या, त्याच्यानंतर 2 टाइम 4 टाइम दूध बघूनच नंतर म्हशी खरेदी करण्याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. 100% सर. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जेव्हा म्हशी व्यक्ती एखादा खरेदी करण्याची इच्छा आहे त्याची, तर त्याची प्रोसेस काय, छोटीशी प्रोसेस आहे. कुठल्याही व्यक्ती, आता काय होतंय की म्हशी खूप बुकिंग जास्त असतात, त्यामुळे लोक आधीच बुकिंग करून ठेवतात. 10,000 रुपये फक्त एका म्हशीचे पे करून ठेवतात. बुकिंग झाल्यानंतर लोक येतात इथे आणि त्याच्यानंतर त्यांच्यासमोर भरपूर काही ऑप्शन्स आहेत. ज्याला 1-2 म्हशी घ्यायच्या त्याच्यासमोर 8-10 म्हशी उभ्या आहेत. तो व्यक्ती त्यातली कुठली म्हैस त्याला आवडती ती चॉईस करतो. त्याचं 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम पूर्ण मिल्किंग बघतो. आपल्या इथे राहण्याची, निवासाची, जेवणाची सगळी उत्तम व्यवस्था आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपण ज्यांना तेव्हा त्यांचं जेव्हा मनाचं समाधान होईल, जेव्हा सॅटिस्फॅक्शन होईल, तेव्हा ते म्हशी आपल्याकडनं घेऊन जातात. बरोबर. असं पूर्ण सिंपल प्रोसेस आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आचार्य डेअरी फार्मचं काम चालतंय. सर एक शेवटचा संदेश काय द्याल? प्रत्येक आपला जो दुग्ध व्यवसायिक आहे त्याला एकच संदेश मी देईल
की जनावरं सर्वात पहिल्यांदा कुठंही घ्या, कुठूनही घ्या, फक्त चांगले ब्रीड सिलेक्शन करा, ब्रीडिंगवर चांगल्यातलं चांगलं काम करा. आज आपल्या महाराष्ट्राची हीच गरज आहे, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ब्रीडिंगवर काम होण्याची गरज आहे आणि त्याच्यातनं चांगल्यातली चांगली जनावरं आपल्या इथे स्वतः इथे तयार करून आपल्याला बाहेर जायची वेळ यायला नको, एवढीच फक्त काळजी घेऊन चांगलीतले चांगली जनावरं तयार करून आपण त्याच्यावर काम मोठ्या प्रमाणात करावं. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इथं एक वेळेस या. मी म्हणत नाही तुम्ही इथून लगेच म्हैस घेऊन जा. बरोबर आहे. तुम्हाला बकेट बोलल की या बकेटमध्ये किती दूध आहे, किती बाबा दूध देते म्हैस, त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की बाबा इथून म्हशी घ्यायच्या का नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. पण बऱ्याच दिवसापासून आमच्याकडं म्हणजे एक म्हशी वगैरे काहीच नव्हतं. बरोबर. पण मी पुण्यात आल्यापासून मला स्वतःला दुधाचा प्रोडक्ट मला स्वतःलाच जाणवतं की जे दूध मी घेतोय ते ओरिजिनल नाही आहे किंवा पाणी टाकलेलं असं काय म्हणता येईल. पण मला माझ्या भावासाठी म्हणजे माझ्या लहान भावासाठी काहीतरी करावं असं वाटलं, तर मी सरांचे व्हिडिओ बघितले आणि त्यातनं मी ठरवलं की मला मुर्रा मशीनसोबत जायचं आहे. माझ्या भावाचा मला थोडा विरोध होता, पण मी त्याला इथं 5 दिवस ठेवलं आहे. आज तोही पॉझिटिव्ह आहे आणि त्याने इथं बऱ्याचशा गोष्टी सरांकडनं शिकलेल्या आहेत. म्हणजे त्यांना सकाळी 4:30-5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत काय काय खायला देतात किंवा फूड्स काय आणि कुठला प्रोडक्ट किती द्यायचा किंवा चारा किती द्यायचा, हा त्यांनी माझ्या भावाला म्हणजे माझ्याकडे भैया आलेले आहेत त्यांना पण त्यांनी चांगलं प्रशिक्षण दिलं. तर मलाही वाटतं की मी पण या व्यवसायामध्ये 101% यशस्वी होणार आहे. कारण माझ्या भावाची जिद्द खूप, म्हणजे मला आता बोलताना खूप हे होतं की बोलायचं म्हटलं तर माझा भाऊ आजारी आहे, पण त्याने आज इथं येऊन स्वतःच्या हाताने ड्रेसिंग करून तो मला म्हणजे माझ्यासाठी इथं आलेला आहे. पण त्याने खूप मेहनत घेतली आणि आमचं 5 वर्षापासून माझ्या भावाचं माझ्या मागे एकच होतं की आपल्याला डेअरी फार्म टाकायचा आहे. पण डेअरी फार्म टाकण्यासाठी आमच्याकडे मुर्रा म्हैस या विषयावर आमच्याकडे थोडासा बॅक आहे. मी सरांकडनं किंवा उदय सरांकडनं मला खरं तर उदय सरांचा खूप खूप सपोर्ट झाला आहे. म्हणजे उदय सरांना मी कधीही फोन केला त्यांनी माझा फोन रिसिव्ह केलेला आहे आणि मला फोन करताना असं कधीच त्यांच्याकडनं जाणवलं की त्यांनी मला दुर्लक्ष केलं माझ्याकडं. तर खरंच सरांचं जे आता हे काम चालू आहे मुर्रा म्हशीवरचं की ते खूप आणि खूप म्हणजे त्याला प्रोत्साहन इतकं देत आहेत की आत्ता ह्या आजच्या संडेला सुद्धा त्यांच्याकडे 50 लोक होती प्रशिक्षणाला. मी ज्या दिवशी आलेलो त्या दिवशी 48 लोक होती. म्हणजे एवढे लोक ह्या 2 भावांमुळे एवढे लोक ह्या डेअरी फार्मकडे जात आहेत. हा सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचा म्हटलं तर अहो मला सांगताना हे वाटतं की हे लोक आचार्य म्हणजे आम्ही पाटील आम्ही कुंभी आहे, आम्ही मशीनचा धंदा करू शकतो, पण हे लोक इतक्या डेडिकेटेड धंदा करताय. माझ्या दाजींनी मला सांगितलं की बघा की आचार्य असल्यावर म्हशीचा बिझनेस करताय, आपण काय करतो, आपल्याकडे काय, आपल्याकडे शेती आहे, आमच्याकडे मिनिमम शेती 5 ते 6 एकर असते प्रत्येकाकडे. आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.